नमस्कार मित्रांनो. तर आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता मी तयार आहे मेडिकलला जायला. कारण की आज सकाळची ड्युटी माझीच असते मेडिकलमध्ये थांबायची. खाली गेल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो रूमची अवस्था काय असते. हे बघा, इथं रात्री झोपतो टाईमपासला आम्ही टी व्ही बघत. गरम होत होतं म्हणून मी जर्किन फेकून दिलं. तोपर्यंत मम्मीचा आवाज आला, जर्किन उचल म्हणून लटकवलं जिन्यामध्ये. काल रात्री खूपच पाऊस झालता. मेडिकल पोहोचल्यानंतर मी 5च्या स्पीडमध्ये फुल ऑन पंखा लावला, कारण की मला खूपच गरम होत होतं. मस्तपैकी पार्लेजी खात होतो आणि मग अलिबागचा व्लॉग मी बघत बसलेलो. मजा येत होती खूप. मग पप्पांनी आज घरातनं पण पोहे आणले नाश्त्याला, मग ते पण खाल्ले. पप्पांनी लगेच मला घरी सोडलं, कारण की आता मला जरा बरं वाटत नव्हतं. मी वरती गेल्यानंतर बहिणीला आवाज टाकला, कुठेस म्हणून, तर ती वरती आवरत होती. फायनल ती खाली आवरून आलेली आणि मीच राहिलेलो फक्त आवरायला. सकाळचा टाईम आहे म्हणून टी व्ही मी बघणार अशी म्हणली. मग तिने भूतनाथचा पिक्चर लावला. तोपर्यंत मला पप्पांचा फोन आला की आवरायला घ्या, मी येतोय. मग पप्पांनी गाडीचा हॉर्न वाजून सिग्नल दिला, आलोय घराच्या खाली. मग बाटाच्या शोरूममध्ये गेलतो, कारण की मला शूज घ्यायचे होते ऑक्सफर्डचे, जे की आता मला लागणार होते. आणि ते शूज एकदम स्पोर्ट शूज खूपच भारी होते. इथं बिलिंग करत असताना बहिणीला एक सँडल दिसलं, तिला तो खूपच आवडलेला. पण आज शॉपिंग फक्त माझीच होती. मग नंतर जरा रेग्युलर टी शर्ट घ्यायचे म्हणले, पण टी शर्ट तर मला काय आवडले नाही, म्हणून FC रोडवरती आलो बॅग घ्यायला. तिथंच एक बॅग फायनल केली. पण आज पुणे जरा खूपच शांत होतं. मग आलो आम्ही सिलाई नावाच्या शॉपमध्ये, जिथं माझी सगळी शॉपिंग होणार होती. आता मला दिलता शर्ट एक ट्रायल करायला, फिटिंगसाठी बरोबर बसतोय का नाही. तो मला बसला, पण पर्सनली शर्ट मला हा खूपच आवडलेला. शर्टचं जरा फ्लेक्स केल्यानंतर शर्ट बाई खूपच आवडलेला. नंतर ट्राय करायला लावली मला ही अरमानी फॉर्मल ब्लॅक पॅन्ट आणि फॉर्मल व्हाईट शर्ट. हा आमचा टेम्पररी युनिफॉर्म होता, कारण की नंतर ते युनिफॉर्म प्रोव्हाइड करणार होते. जरा नंतर मग पप्पांना म्हटलं की मला अजून शर्ट वगैरे घ्यायचे आहेत. पप्पांनी मग शर्ट चालू म्हणल्या, चल ट्रायर करून या सगळे शर्ट. आणि तर मी फ्लेक्स करत होतो काही कारण नसताना. हा ब्लॅक शर्ट मला आवडलेला, पण मला फिटिंगला बसतच नव्हता. पप्पाने डायरेक्ट मग 5 शर्ट एकत्र दिले आणि मला खूपच कंटाळा आला सगळ्यांना घालायचा. मग शॉपिंग झाली, सगळे 2 बॅग फुल फिल होते आणि नंतर निघालो घरी. घरी जाताना मॅगडी दिसलं, मग तिथून आम्ही गेलो मॅगडी कोरियन बर्गर खायला. तिथं बिलिंग करत होतं पप्पाने, तर ऑर्डर रेडी झाली ती. मग आलो मेडिकलमध्ये, मम्मी सगळं बघत होती काय काय आणलं, आणि इथं बर्गर वाटप चालू होता. मग नंतर मम्मीला म्हटलं, बघा कशी एकटी बर्गर खाते. मग हा बर्गरचा मी फक्त एकच घास खाला, एवढा फुल भारी बर्गर होता. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथं सेंड करतो. बाय बाय.